यानंतर बातमी आहे लुटारू नवरी संदर्भातली। लुटारू नवरीच्या घटना देशात अनेक ठिकाणी घडलेल्या आहेत। मीरा भाईंदरमध्ये अशाच एका लुटारू नवरीला तिच्या साथीदारासह पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। वय झालेल्या लग्नाळू तरुणांना हेरून हे दोघे जण त्यांना गंडा घालत होते आणि त्यांच्यावर आता कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। बघूया। लग्न एक पवित्र बंधन, पण अनेकांचं लग्न जुळत नाही। वय हातातून निघून जात असतं। हताश झालेल्या अशाच लग्नाळूंची फसवणूक करणाऱ्या लुटारू नवरीला मीरा भाईंदरमध्ये पोलिसांनी पकडलं। या महिलेसह एका इसमालाही पोलिसांनी गजाआड केलंय। मीरा भाईंदरमध्ये लुटारूंचा अखेर पर्दाफाश झाला। लग्नाच्या नावाखाली त्यांनी अनेकांची फसवणूक केली। मुख्य आरोपी महिला स्वतःला नवरी म्हणून सादर करायची। मॅट्रिमोनी साइट्स असेल किंवा इतरांशी ओळखी वाढवून एजंटच्या माध्यमातून ती इच्छुक वरांशी संपर्क साधायची। त्यांचा विश्वास संपादन करून लग्न ठरवायची। साध्या पद्धतीनं विवाह उरकून नवऱ्याच्या घरी जायची। लग्नानंतर काही दिवसातच घरातले सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि महागडं इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन फरार व्हायची। मुंबई, नाशिक आणि अहिल्यानगरात अनेकांना त्यांनी गंडा घातला। मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला। सापळा रचला आणि महिलेसह तिच्या साथीदाराला अटक केली। दोघांकडून सुमारे 4,76,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। आरोपी महिला व तिचे जे कथित वडील आहेत केसरीमल रांका, राहणार देवळाली, नाशिक, या दोघांना अटक केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांची मोडस अशी होती की जे मुलं ज्यांचं वय जास्त झालेलं आहे आणि ज्यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये अशा लोकांना शोधून हिचे जे कथित आरोपी वडील आहेत ते त्या मुलांना त्या मुलीचे फोटो पाठवायचे आणि आमची मुलगी लग्नासाठी तयार आहे आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन ते लग्न जमवायचे आणि लग्न जमल्यानंतर आणि लग्न झाल्यानंतर जे लग्नामध्ये सोनं आणि इतर जे मौल्यवान वस्तू भेटतात ते सगळे ते कलेक्ट करायचे आणि ते लग्न झाल्यानंतर 2 दिवसांनी ते घेऊन ते पसार व्हायचे। या आधी सुद्धा लुटारू नवरीसारख्या घटना घडल्या आहेत। त्यामुळे मॅट्रिमोनी साइट्स असो किंवा ओळखीतून विवाह जुळवणं असो, समोरच्या स्थळाची पूर्ण चौकशी करा, अन्यथा आर्थिक नुकसानीसह मानसिक त्रासाला सुद्धा सामोरं जावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।